तर रामभाऊची आपली भेट झालेली आहे आणि तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं की रामभाऊने आता नॉनव्हेज तर नाही, फक्त अंडे नॉनव्हेज नसते, अंडे खाणं चालू केलेलं आहे. तर नाही खाणार, चिकन नाही खाणार, पण अंडी आता इथून पुढे खाणार. जमलं म्हणजे की ताण आपल्याला नॉन खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, खोट बोलायचं नाही. म्हणजे याच्या आधी कधी फरशी पुसत नव्हती तू, पा आता कबूल केलं, आता कबूल केलं. काय चालू आहे, काय करताय तुम्ही, काय ते वरात काय आहे, काय म्हणते त्याला, दीड कोणाचं आहे ते, तुझं आहे, तुला आवडतं खायला, तू खाणार आहे आता ते. तर वरदसाठी मस्त आज असा नाश्ता बनवलेला आहे श्रुतीनं थेरड्याचा. आणि माझ्यासाठी काय आहे मॅडम, बापरे बाप, गरमागरम पोहे हे बा, वाफा तुम्हाला दिसत असं निशा, गरम असे मस्त पोहे बनवले श्रुतीनं. भाजी, भात नाहीये, दीड केले मम्माने आज तुझ्यासाठी, मस्तसाठी मस्त भाजी आहे डब्याला. तर सांगतात मी डब्बा आज घराच्या बाहेर निघणार आहे का नाही, कारण की मला नाही वाटत बरं. काय नाही, काल सुट्टी पडली. सुट्टी काल का पडली, काल सुट्टी कोणामुळे पडली, विषय तेव्हा नाहीये, विषय तेव्हा नाहीये. अरे ते मला सर्दीनं सुधरायला नाही, एक तर मला बोटा लागलं तर बोट पण दुखायला माझं. छान कलर आला, कलर म्हणली तर ते तोंडाला लावायला पाहिजे. हाव ना, ते हे तेच आहे ना, एक घास खाऊन सांग मला कसं झालं. छोटा द्यायचा ना, कसं झालं, हा ते बी देते, ते सांग हे कसं झालं. छान झालं. तरी बघा असं मस्त वरचा नाश्ता बनवणं चालू आहे आता. बघू थोडस मला. यम्मी. नवऱ्यासाठी काय करायचं, काय करायचं, काय करायचं, हा देते काय करायचं, काय करायचं चाललं होतं. तर मग मला बेसन आणि रवा दिसला, म्हणजे म्हटलं हिरडा करा. दिवस झाले हिरडा नाही केला. हा दीड बरे दिवस झाले खाल्लं नाही त्यानं दीड, आता त्यामुळे दीड केलं श्रुतीन त्यासाठी मस्तपैकी असं. तुम्हाला म्हणून राहिले ज्वारी आणायची, ज्वारी आणायची. आणू ना ज्वारी, इथं कोण खातं ज्वारी, मी नाही खात, मी बाजरीच खातो, तुला माहित नाही का. हो पण कधी एखाद्या वेळेस धपाटी होते, मग असं कणिक वगैरे पोळ्या कमी पडल्यात मग भाकर टाकते ती पटकन. बर आणू आपण यावेळेस, ह्या किराण्यात आणू. आपल्या घरामध्ये कुंटलभर ज्वारी घेऊन ठेवली पप्पानी, तुम्हाला म्हणलं होतं तेव्हाच घ्या म्हणून. नाही कोण खाते ज्वारी, तूच खाते, मी नाही खात ना. म्हणून मी खाते म्हणून आणून. काय खाली उतरस तुला, तू खात तुझ्या आता नाही. सोन्या पिवळं होऊन जाईल जमीन. थंड आहे का हे, बस तू जागेवर चल. बसला वरद आता जेवायला मस्तपैकी. काल काय केलं ते सांगा. तर काल विषय असा झाला की काल होती गुरुपौर्णिमा, आणि तुम्ही रवी भाऊचा व्हिडिओ बघितला असेल, ज्यांना बघितला नसेल त्यांना जाऊन नक्की बघा. त्यामध्ये आमचे गुरु कोण आणि आम्ही गुरु दक्षिणा कोणाला दिली काल ते तुम्हाला सगळं दिसत. आणि कालचा व्हिडिओ एकदम मस्त आहे, काल रात्री सोडलेला भाऊनी, आणि सगळ्यांना खूप आवडलेला, खूप सपोर्ट आला त्या व्हिडिओला. तर तुम्ही पण नक्की जाऊन बघा. आणि काल गुरुपौर्णिमा होती, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की मी लेट देतोय, कारण की काल आपला ब्लॉग झाला नव्हता, तब्येत ठीक नव्हती माझी, आज थोडं बरं वाटायला मला. आणि काल खेळताना माझ्या हाताला बॉल पण लागला, तर ते बोट माझं एक सुजले, बोट सुजलं. त्यामुळे मला असं वाटतं की काही काम करणार नाही माझ्याकडून, पण तरी पण बघतो मी, जमलं तर जाईल. कारण घरी बसून थोडी जमणार आहे आपल्यासारख्याला, कारण की आपल्याला जास्त इन्कम नाही यूट्यूबमधून सध्या. आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की माझी पहिली पेमेंट पण झालेली नाही अजून यूट्यूबवरून. काय हा का पाहिजे काय पाहिजे, तर तुम्ही बघितलं असेल काल व्हिडिओ मध्ये बॉल लागला, दाखवू ते बघा, इथं लागला वर नंतर दाखवू. तर आतापर्यंत आमची एक पण पेमेंट झालेली नाही यूट्यूबची, आता होईलच लवकर. तुमचा सपोर्ट कधी असेल तर लवकरच होईल आमची एक पेमेंट. आणि राहिला विषय इन्कमचा, तर मी काम करतोच आहे,
आणि थोडीफार आमचे प्रमोशनचे व्हिडिओ असतात त्यातून भेटतात आम्हाला पैसे. ते तर तुम्ही कालचे व्हिडिओ बघितलंच असेल. तर हे बघा काल मला लागलेलं बोट इथं लागलं, इथं सुजलेलं आहे बघा बोट. रवी भाऊनी पण हे खेळण्याचं वय का? क्रिकेटला वय नसतं, पप्पा आहे. क्रिकेटला वय नसतं. क्रिकेट अरे वा. म्हातारा माणूस पण खेळतो. काय म्हणणं तुमचं, तुम्हाला काय वाटतं की म्हणून नक्की सांगा खेळायला पाहिजे का नाही क्रिकेट. तेवढा शरीराचा व्यायाम पडतो. रोज रोज तर काही खेळत नाही मी. जर एखाद्या सुट्टी असली किंवा लवकर आलं कामावर तर खेळत असतो, नाही तर कोण आलं बघा बाई. कोण आलं? काका आले. कोण आलं? काका आले. कोणते काका आले आता? गुड मॉर्निंग वरद. कुठे वरद? हे इकडं बरात. वाव. रामा कुठे गेला काय? रामभाऊ आहे ना घरी. तू काय खातोय? काय म्हणते त्याला, काय म्हणते? दीड. दीड. तर काय आले सोनू तुम्ही जिमून? हो जिमून आलो. रामभाऊने एक मोठा निर्णय घेतला आता. एक मिनिट हा, नीट दिसत नाही इकडून सांगा. मला ऐकायचा निर्णय, मी ऐकला तरी व्हिडिओ मध्ये सांगा. सांगा एकदा. रामभाऊने एक मोठा निर्णय घेतलाय. कारण की काल मी बोललो नाही का आपण अंडी वगैरे खाल्ली. हा. त्या टाइमला बोललोय, म्हटलं हे अंड व्हेज असतं. मग त्याला सांगितलं ना ते प्रोसेस काय आहे तर. हा हा. मग त्यामुळे त्याला यकीन झालं. तो म्हणे मी मटन नाही खाणार, चिकन नाही खाणार, पण अंडी आता इथून पुढे खाणार. जमलं म्हणजे की तान्य आपल्याला नॉनव्हेज आज मी काय हॉटेलवर. केलं, एक ब्रेड पाव, ब्रेड आमलेट घेतलंय, एक आमलेट पोळी घेतली, नंतर एक फ्राय अंडी घेतली. मला कालच म्हणे की निरा मला खा वाटतं म्हणे, पण मी काय करू म्हणे. हा, मला मन लागलं म्हणे, खूप दिवस मारलं म्हणे, मनाला वाटत होतं म्हणे अंडे खावा, पण ते काय. ते तर बरं झालं आपल्याला आता नॉनव्हेज हॉटेलवर बसता येईल, त्यासाठी व्हेज हॉटेल बघावं लागते. हो, तिथं हो. टेस्ट भेटत नाही एवढं आपल्याला. भारी काम झालंय की कारण कुठं बाहेर गेलं नव्हता, ताणत नाही राहिला. ताणत नाही राहिलं. आमचे इतके वांदे होते, आमचे लय वांदे होते. हा निर्णय त्यासाठी चांगला आहे माहिती का. हा. कारण तो जिम करतोय ना, त्याला प्रोटीनची आवश्यकता होती. हा ते पण एक आहे म्हणा. पण ते प्रोटीन म्हणजे बाकीच्या गोष्टीतून घेतो. त्याला शेंगा खूप आवडतात. ते शेंगा काल रात्री आपण तेच खाल्लं. हो हो. आणि आजचा विषय काय होता काय माहिती. आता आजचा वेळचं नाही, काय हळूहळू माहिती. मला वाटतं आता तो इकडे पण येईल. हा तेवढा आहे. नाही, चांगली गोष्ट आहे, प्रोटीन साठी केलंच पाहिजे. येईन तो येईन. हा नाही. किती करा शिक तुझं स्वयंपाक? एकच पोळी झाली आता. एकच पोळी झाली. ती बी बापरे तळली. बा, मला जायचं ना. अवघड झाले रे बा. हे बरोबर. टाइमपास करायला लागले मग. मी टाइमपास नाही, तू म्हणे ब्लॉग चालू करा म्हणून ब्लॉग घेतोय मी आता. ब्लॉक एक तर मला धरता बी नाही आलं फोन, माझं बोट दुखायला तर. कोण कान सांगितलं पडा होतं बरं बॅट मी आले होते का सांगायला? पण यार ते बोटलं दुखा लागलं यार. हे बघ माझं हे बघ सुजलेलं. हे बघ, इकडं बी पेश. अरे तू त्याचा होटाला लागला बघ. सुजलाय. त्याचा होट फुटला काल माहिती का. त्याचा होटाला लागला मला, तो होटच सुजला त्याचा. चांगलंय. परत तू काय करायला आंबा बघतो. हे बघा आज श्रुती साफसफाई चालू. श्रुतीची आज म्हणजे रोजच असती, पण मी आज बघायलो तर थांब. तर श्रुती आज सगळं साफ करून घ्यायला लागली. म्हणजे रोजचं तिचं जे डेली रुटीन आहे साफसफाईचं तेच चालू आहे तिचं. मी आज घरी त्यामुळे तुम्हाला दाखवतोय. इकडं दाखव ना, इकडं सगळं अंगावर येतंय. रोज एवढं साफ करते का? आज मी घरी म्हणून करायली. हो, मला रोजचं असतं ते. नाही वाटत रोजचं असतं म्हणून. ही फरशी वाईट आहे त्याच्यामुळे लगेच घाण दिसते त्याच्यावर. तसंच वाईट राहायला पाहिजे माणसाने आयुष्यात. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, खोट बोलायचं नाही. खोटं बोलणार अरे वा. मग करत झाडत असं का श्रुती रोज तू एवढं म्हणलो. झाडत असेल म्हणजे कसं बोलतो तुम्ही? गाडीमध्ये कसं बसणार माणूस? बसणार नाही तू, झोपती डायरेक्ट. हो, काही पण दिवसा काही झोपून पण राहते तू. बरोबर. आहे ना वरात मम्मा झोपतीन दिवसा. हो. बाय झोपायला भेटलं माझा मला. पिल्ला सबूत आहे मला पिल्ला. आहे ना वरात. पिल्लाला बरं कळतं. ते झोपतं काही खरं त्याला. वरात तू झोपतो. मम्मा झोपती. मम्मा झोपती दिवसा. खोट बोलायचं झोपतं? नाही. मी तेव्हा तू झोपत तू- नाही. झोप. बाई का पोरगं पोरगाय म्हणजे माझंच आहे ते. पोरगाय म्हणजे पोरग हुशार आहे ना वरात. तू हुशार आहे. गुड बॉय आहे तू. गुड बॉय नाही सारखं. का म्हणजे ही फरशी आहे का मी सगळं धुणं भांडं पुसत असते. पण आज का ते नाही का घाण केलेली होती, मांजरी हा केली होती ना. का.
मांजरीची नव्हती का ती शेण होतं शेती काय माहिती शेण होते आमच्या बाजूला एक जण राहतं तर ते शेणाचे पाय भरले असून त्यांचे ते आले तशीच वरती आणि त्यांचं बायको तर नाही सध्या इथं साफ करायला नाही येत हे पा याला म्हणते तर राडा सकाळ सकाळचा राडा अजून धुतलेला नाही या सकाळ बायाने. सकाळचा नाही येत मग हा सकाळ सकाळचा सुपडी कुठे किती वाजायला आता 12-1 वाजायला लागले इकडचं झालं का नाही हे पा हे रूम आम्ही जास्त वापरत नाही तुम्ही म्हणता बरोबर ती आम्ही रूम वापरत नाही इकडं मस्त हवा येते सगळं जवळ पडतं त्यामुळे आम्ही तिकडे जास्त बसत नाही काही नाही तर आवरा मॅडम पटापटा चला लवकर आपल्याला अजून व्हिडिओ पण घ्यायचे आहेत हा जायचं तर आहे तसं बाहेर आपल्याला कुठं तुला बोललो ना मी बाहेर जायचं आपल्याला सकाळीच बोललो ना पैसे आणायला जायचं म्हणून पैसे आणायचं मग हे मला वाटलं की कुठेतरी बाहेर घेऊन चालले बघा हे बघा आमचं बाथरूम पण स्वच्छच असतं फक्त चप्पल जरा ती काळी झालेली म्हणजे खराब झालेली पण ती निघत नाही ती ऍसिड टाकूनच काढावं लागणार श्रुती त्या चप्पलवर ऍसिड टाकून तरी बघ आपलं काय ऍसिड टाकून बघ ना चप्पलवर निघली तर निघली घाण काल राम भाऊनी आयडिया दिली हा राम भाऊनी आयडिया दिली तर चला आता मी बघतो हे बाई तुमच्या पोराची पुढे घेतो कारनामा. व्हिडिओ. सगळ्या चिकट टेपच्या असं एवढं काढून ठेवला सगळ्या हो वरात तसं नाही करू ना तू तोडती कशाला तू तोडलं की परत काढतो तो देन त्याला एक खेळायची कट्टे फायदा ती त्याच्या खेळण्यामध्ये एक सांगा मित्रांनो तुम्ही सांगा मला आता खरंच की हे जे हँडवॉश आहे हे हात धुवायचं आहे का फरशी पुसायचं आहे हे डेटॉल आहे त्यात ठीक आहे मान्य पण हात हँडवॉश आहे ना त्याच्यावर लिहिलेलं आहे हात धुवायचं आहे ते तर श्रुतीनं काय केलं आहे आज माहिती आहे का तिनं आज ते हँडवॉश या बकेटीत टाकलं आहे पा आणि त्याला फरशी पुसती काहून की डेटॉल नाही त्यामुळं डेटॉलची तुम्हाला बोलली असती त्याची एक छोटी का बॉटल आणली असती मी आज छोटी बॉटल छोटी म्हणजे याच्या आधी कधी फरशी पुसत नव्हती तू पा आता कबूल केलं आता कबूल केलं चुकीचा अर्थ नाही काढू मी मग? म्हणजे ते हँडवॉश टाकून आज पुसते हो राहू दे आता कबूल केलं काय नाही सच्चाई कब तक छुपी रहेगी कभी ना कभी सबके सामने आने वाली है. बोलण्यामध्ये बोलू नका आता. बोलण्यामध्ये घोळू नका नाही तू घोळच करते अहो, हे बघा आज पुसायली फरशी आज मी आता नाही पुसायला. ह्या फरशीमध्ये आणि इकडच्या फरशीमध्ये फरक दिसेल तुम्हाला लगेच बघा फरक हे बघा ही किती स्वच्छ दिसायला मग अहो, पुसलं तिकडे किचन आहे इकडे बघा. आपण राहतो तर इकडे जास्त इथे नुसतं पसारा राहतो. एक रूम करायची का पुढच्या महिन्यापासून मग आपण सिंगल रूम नाही नाही हा नको नको तर तुम्हाला हे पटलं का ही गोष्ट सांगा यामध्ये तिने हँडवॉश टाकलेलं आहे डेटॉल टाकण्याऐवजी किंवा मग रूम साफ करण्यासाठी जे लिक्विड असतं ते टाकलेलं नाही तिने डायरेक्ट हँडवॉश टाकलेलं आहे तर सांगा तिला कमेंट करून तुम्ही आणि आपल्या व्हिडिओला जरा सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला सपोर्ट खूप कमी येतोय आता खूप कमी सपोर्ट येतोय सपोर्ट असू दे आपल्या व्हिडिओला तर हे बाहेरच्या वासासाठी टाकलं होतं मी ते बाहेरच्या वासासाठी दराजा लावल्यावर काय वास येणार बरं श्रुती खरंच नाही येत होता रिकामा म्हणून तर मग मी हे तू केलं ना ते वाया घालायचं कसं ते तुझ्याकडून शिकलं पाहिजे काही दरवाजा नको वास येत होता ना ठीक आहे चल तर मग ते लावलेलं असं नाही तर कसं असं ठीक पडल्यावर आहे वास ठीक यायचा. आहे तर जेवण बाकी आहे अजून आता जेवण करू आता 2-1 वाजता करू जेवण तर चला मी आता व्हिडिओ आजच्या आजच टाकणार आहे तर व्हिडिओला आपलं लाईक करत जा शेअर करत जा आणि सपोर्ट करा मेन म्हणजे सपोर्ट करत नाही तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप कमी सपोर्ट येतो अशात इकडे जाऊन खाता तर रामभाऊची आपली भेट झालेली आहे आणि तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं की रामभाऊने आता नॉनव्हेज तर नाही फक्त अंडे नॉनव्हेज नसते अंडे खाणं चालू केलेलं आहे तर रामभाऊ कसं वाटलं तुम्हाला आज 3 वर्षानंतर काहीतरी असं हे करून सोन्या मला म्हणलं ते नॉनव्हेज असतं ते नॉनव्हेज असतं व्हेज असतं व्हेज कशामुळे विश्वास ठेवला सोन्यावर हा? कधी आम्ही म्हटल्यावर तर कोंबड्या होत्या नाही ना पहिले कोणाकडे सोन्याकडे का हम्म. सोन्याचं असं म्हणणं आहे की कोंबडीचे अंडी जे असतात ते कोणते कोंबडी म्हणतात तिला 90% असं काहीतरी असतं नाव त्या कोंबड्याचं ते अंडे जे असतात ते इंजेक्शन देऊन बनवतात तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते नॉनव्हेज आहे का व्हेज आहे
आणि रामभाऊचा निर्णय कसा आहे, बरोबर आहे का चुकीचा आहे, त्याची पण कमेंट करून सांगा. कारण की रामभाऊ जिम लावलेली आहे, तर जिममुळे त्यांना प्रोटीन पाहिजे. तसं तर ते रोज कडधान्य खातच होते. कडधान्य खात होते, काय म्हणते त्या डिशला, मटकी. हा, मटकी फ्राय आहे, ते सगळं चालूच होतं त्यांचं. पण आज त्यांना अंडे ट्राय केले. तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.